तर आज अक्षरशः बघितली पाण्याखाली गेलेली वसाहत. तर नमस्कार पब्लिक, मी आहे तुमचा ब्लॉगर अत्र्या आणि ह्यो आहे आपला विघ्नेश. तर आज ब्लॉग साठी जरा कंटेंट हुडकालताव. तसंच माधवडवरनं वरती गाडी घातली, तशीच पावसानं लावली हजेरी म्हणून दोघांनी बी रेनकोट घातले. तर पावसानं फिरायची मज्जा काहीतरी वेगळीच असते आणि सभोवताली हिरवं जंगल असल्यावर अजून काय पाहिजे. आणि जाता जाता रस्त्यावर हा किडा दिसला. कुठला किडा आहे जर तुम्हाला माहित असलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तसंच डायरेक्ट गेलो पडसाळीत आल्यावर मित्राच्या घरला आलो आणि मित्राला म्हटलं चल जरा जायचं बाहेर. तसंच त्याला गाडीवर घेतला, गावात येऊन अनिरुद्धला बाहेर बोलवला आणि म्हणलो आता धबधबा बघायला जायचं. ही म्हणली चला पुढे तुम्ही. आम्ही गाडी घेऊन पुढे निघालतो तरी छत्री घेऊन आलतीत आणि गाडी घेऊन गावाबाहेरच्या फार्म हाऊसवर आलाव आणि इकडे माग पावसाचा तरी धुमाकूळ चालू होता. आणि खरं सांगायचं झालं तर इकडे डोंगर भागात पावसाची पातळी जास्त असते. आणि ह्यो आपला दोस्त आन्या. तसंच त्या फार्म हाऊसवरनं ह्या फार्म हाऊसवर आलो आणि मित्र म्हणले त्या पाण्याखाली पहिला वसाहती होत्या की आता उठून दुसरीकडे गेले आता. आणि मित्र म्हणतात की खालच्या साईडला एक धबधबा आहे आणि तोच बघायसाठी एवढ्यावरनं आम्ही खाली आलोय. आणि तसंच हाय बघा तो धबधबा. आणि आजचा ब्लॉग काय एवढा खास झाला नाही कारण व्हिडिओला क्वालिटी नव्हती. आणि खरं सांगायचं झालं तर माझा काय आयफोन नाही आणि माझं शूट आणि एडिट अँड्रॉइडवरच असते, त्यामुळे थोडं समजून घ्या आणि तुमच्या सपोर्टची मला अत्यंत गरज आहे, त्यामुळे सपोर्ट करा आणि जाता जाता फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.